मित्रहो, राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला एक तगडा गॉडफादर लागतो. गॉडफादर असणं गरजेचं आहे. तो तगडा आहे की तो बिगडा आहे हे नंतर ठरतं, पण गॉडफादर शिवाय सध्याच्या दिवसामध्ये तुम्ही राजकारण करू शकत नाही. आणि जर समजा एखाद्या मोठ्या गॉडफादरने तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि तरीही तुमचं राजकारण करताना तुम्ही माती खात असाल तर त्याला कोण जबाबदार? हे मी तुम्हाला का सांगतोय तर गेल्या काही काळात दोन गोष्टी घडल्या. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत तर एक गोष्ट घडली 11 फेब्रुवारीला, आणि या 11 फेब्रुवारीला जी गोष्ट घडली त्यात मुंबईच्या महापौरपदी एक कोकणातली मराठमोळी तरुणी मुंबईची महापौर झाली. तिच्या डोक्यावर हात कोणी ठेवला होता? दस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी. निवडणुकीचं तिकीट द्यायच्या आधीच रितू तावडेंसारखी एखादी महापौर आपल्याला द्यायची आहे हे बहुधा देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी हा चॉईस केल्याला आणि मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे विराजमान झाल्याला आज 33 दिवस झाले, आणि या 33 दिवसांमध्ये त्यांच्याकडून जवळपास अर्धा डझन ब्लंडर झालेले आहेत. रितू तावडे हे रसायन काय आहे आणि मुंबईचं महापौरपद त्यांना कळत नाही आहे का? देवेंद्र फडणवीसांना पश्चाताप होतोय का? की आता विरोधक कदाचित देवेंद्र फडणवीसांना हे विचारत असतील की याचसाठी केला होता का अट्टास? काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांची मस्ती, त्यांचा माज हा मी अत्यंत जवळून पाहिलेला आहे. मग त्या स्थायी समितीचं दालन असू द्या किंवा त्यातलं अँटी चेंबर असू द्या किंवा सभागृह नेत्यांची दालनं असू द्या, अनेक नगरसेवकांना मस्ती आणि माज करताना पाहिलं. त्यावेळेला असं वाटत होतं की शिवसेनेशिवाय मुंबईला दुसरा वाली नाही. देवेंद्र फडणवीसांनी ते शिवधनुष्य उचललं आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या शिवधनुष्याचा प्रतंचा अशा पद्धतीत खेचायचा प्रयत्न केला की लक्षभेद होऊनच गेला. पण तो लक्षभेद खरंच मुंबईकरांना अभिप्रेत आणि अपेक्षित असा आहे का? तर त्याचं उत्तर अवघ्या 33 दिवसात मिळालेलं नाही. याला कारण आहेत मुंबईच्या महापौर रितू तावडे. रितू तावडे या मूळच्या काँग्रेसच्या, मी माझ्या आधीच्या व्हिडिओत सांगितलंय, या 127 मधून प्रवीण छेडा निवडणूक लढायचे. त्यानंतर तिथून सीताताई बागडे निवडणूक लढल्या, मग पुन्हा प्रवीण छेडा, आणि मग चौथ्यांदा तिथे भाजपकडे उमेदवार नव्हता. मग प्रवीण छेडा यांच्या पत्नीला तिकडून निवडणूक लढवायचं का, हो नाही करता करता प्रकाश मेहता हे त्या काळी म्हणजे 2012च्या दरम्यान घाटकोपरमधलं मोठं प्रस्ताव होतं, मुंबईतलं मोठं प्रस्ताव होतं. मुंबईच्या अध्यक्षपदी तेव्हा आशिष शेलार होते. रितू तावडे यांना काँग्रेस तिकीट देणार होतं, त्या काँग्रेसकडून निवडणूक लढणार होत्या, आणि त्या काँग्रेसकडून निवडणूक लढल्या असत्या तर त्यांचा पराभव हा निश्चित होता. पण मग प्रकाश मेहतांनी काय केलं, त्यांना भाजपमध्ये आणलं, आणि ज्या दिवशी आणलं त्याच दिवशी त्यांना उमेदवारही देऊन टाकलं. त्या निवडणूक लढल्या आणि जिंकून आल्या. 2012ला त्या निवडून आल्यानंतर तिसऱ्या वर्षी त्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा झाल्या, आणि त्यानंतर 2017ला त्यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव शिवसेनेच्या सुरेश पाटील यांनी केला. आता या रितू तावडे गेले काही काळ राजकीय विजनवासात होते. आता ह्या वेळेला म्हणजे 2025च्या वेळेला निवडणुकीला झालं असं की या निवडणुकीच्या आधीच रितू तावडे यांनाच मुंबईचा महापौर किंवा यांना मुंबईची महापौर करायचंय असं जणू काही देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं होतं का? रितू तावडे या मूळच्या विनोद तावडेंच्या निकटवर्तीय कोकणातले आहेत. कोकणातले नेते एकमेकांना मदत करतात. नारायण राणेंनी सुद्धा त्यांच्या महापौर पदासाठी शब्द टाकल्याचं सांगितलं जातं, पण सर्वाधिक प्रयत्न केले ते चित्रा वाघ यांनी. आता चित्रा वाघ यासुद्धा मूळच्या राष्ट्रवादीच्या, आणि त्यामुळे काँग्रेसमधून आलेल्या तावडे, राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांचं एक मेतकूट जमलं. त्याला जोडीला होते प्रसाद लाड, आणि झालं असं की यांना आत्ता 11 फेब्रुवारीला मुंबईचं महापौर केलं गेलं. मुंबईचं त्यांना महापौर केल्यानंतर त्या आहेत थोड्याशा स्पष्टवक्त्या, बोलक्या, त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावशाली आहे, एखाद्या प्रश्नाची त्यांना जाण आहे, आंदोलन करू शकतात, मराठा आहेत आणि या सगळ्या कोकणातल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही गोष्टीसाठी त्या अंगावर जाऊ शकतात, ही देवेंद्र फडणवीसांची धारणा असेल. देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत अनेकांच्या डोक्यावर हात ठेवला. ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचं कल्याण झालं. पण देवेंद्र फडणवीसांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर पण ज्यांना हा हात कोणाचा आहे ते कळलं नाही, ते त्याच ठिकाणी पाताळात गेले.
असे अनेक लोक आहेत, त्याच्यावरचा माझा व्हिडिओ येणार आहे. पण या रितू तावडेंसाठी देवेंद्र फडणवीसांनी जे केलं त्याची आता जवळपास त्या माती करतायत का? तर त्याचं कारण आहे काही असेल ते. कारण त्या मुंबईच्या महापौर आहेत. मुंबईचा महापौर आणि मुंबई महानगरपालिका या दोन्ही तितक्याच बलशाली गोष्टी आहेत. पण या बलशाली गोष्टी करताना आपण फडणवीसांचे फाइंड आहोत, आपल्याला काय करायचं आहे याचं भान बहुधा त्यांना नसावं. आणि त्यामुळे त्यांच्या इनोवा गाडीच्या पुढे लावलेल्या बोनेटच्या वर लावलेल्या, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, बोनेटच्या वर लावलेल्या, माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचे फोटो दिसतील, तर त्याच्यावर लावलेले त्या लाल निळ्या रंगाचे ते दिवे हा एक वादाचा विषय ठरला. मे 2017 केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवर असलेले अंबर दिवे काढून टाकावेत. VIP संस्कृती आपल्याला काँग्रेससारखी माजवायची नाही आहे आणि मस्तवालपणा दाखवायचा नाही आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं खूप स्वागत झालं. नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असं सगळीकडे गाजावाजा झाला. पण आत्ता जशी मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात आली, भाजपच्या नेत्यांनी आपापल्या गाड्यांवर हे सगळं लावायला सुरुवात केली. आता रितू तावडेंना हे काही फारसं पचनी पडलेलं दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्याबद्दलची जी पहिली कॉन्ट्रोवर्सी झाली एका घड्याळाची झाली. मनगटी घड्याळ त्यांचं जे होतं, ह्या मनगटी घड्याळाच्या बद्दल 27 फेब्रुवारीला म्हणजे बरोबर 16 दिवसांनी त्यांच्याबद्दलची पहिली कॉन्ट्रोवर्सी झाली. त्यांनी त्यांचा एक मनगटी घड्याळाचा फोटो सगळीकडे प्रसारित झाला आणि हे घड्याळ रोलेक्स कंपनीचं आहे असं सांगण्यात आलं. ते 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे. त्यानंतर मग लगोलग त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आणि त्या म्हणाल्या हे घड्याळ काही रोलेक्स कंपनीचं नाही आहे. हे घड्याळ होतं मायकेल कोर्स कंपनीचं, फक्त 16,000 रुपये किमतीचं. आता मला सांगा, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर असलेल्या रितू तावडे यांना पहिलीच कॉन्ट्रोवर्सी ही आपल्या स्वतःच्या मनगटी घड्याळाबद्दल करावी लागली. चला ते ठीक आहे. त्याच्या आधी ऑक्टोबर 2025 काय झालं होतं, एक अमित सैनी नावाचे IAS अधिकारी होते. या अमित सैनींचं आणि अमित साटम यांचं काही पटत नव्हतं आणि त्या दोघांच्या मध्ये इगो क्लॅशेस झाले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार गेली. पण अमित सैनी यांनी लमसम अशा बदल्या केल्या होत्या मुंबई महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांच्या आणि या 118 बदल्या होत्या. या 118 बदल्यांच्या बद्दल खूप मोठा गाजावाजा झाला, खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला, असं सगळं काही बोललं जाऊ लागलं. तर या संदर्भामध्ये आमचे एक मित्र आहेत अनिल गलगली, जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर ते भाष्य करतात. त्यांनी या बदल्यांच्या बाबतीमध्ये ना ट्विट केलं ना काहीच केलं. त्यांनी फक्त मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोचेल याची व्यवस्था केली. लगोलग अनिल गलगली जे बोलत आहेत त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं समजून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती स्थगिती दिली त्या बदल्यांवर. कारण त्या 118 बदल्या होत्या आणि त्या बदल्या अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारातच केल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे भूषण गगराणींचा त्याच्याशी तसा काही फारसा संबंध नव्हता. पण कॅप्टन म्हणून त्यांचा संबंध येत होता आणि त्यावर त्यांना भाष्य करणं गरजेचं होतं. पण त्यावर फारसं काही गगराणी बोलले नाहीत. तर ज्या क्षणाला मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला, गगराणींनी मम म्हटलं. पण झालं असं, या बाई महापौरपदी बसल्यानंतर यांना लगेच इतर कोणत्याही समस्येपेक्षा, आता तुमच्यातले काही भक्त असंही म्हणतील की नाही त्यांनी बांगलादेशींबद्दल सगळं सुरू केलं वगैरे, पण त्याचबरोबरीने मुंबईमध्ये अनेक समस्या आहेत की ज्याच्याकडे रितू तावडेंनी बघायला हवं होतं. त्यांनी बघितलं कुठे? या बदल्यांच्याकडे. आणि त्यांनी सांगितलं की ज्या बदल्या रुटीनमध्ये झालेल्या आहेत त्या बदल्या करण्यात याव्या अशा स्वरूपाचं पत्र त्यांनी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणेंना लिहिलं. आणि मग याच्यावरून परत कल्ला झाला. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा उल्लंघन करून पुढे जाण्याचा प्रयत्न रितू तावडेंनी केला आणि त्यावरून त्या पुन्हा अडचणीत आल्या. आता हे सगळं होत असताना रितू तावडे यांच्याबद्दल जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्यांनी स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केलेली आहे आणि याच माध्यमातून 2 बदल्या झाल्याची माझी माहिती आहे. आता रितू तावडेंनी याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं किंवा गगराणींनी द्यावं किंवा ढाकणेंनी द्यावं, हा त्यांचा प्रशासनाचा मुद्दा आहे. पण माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी सांगूनही मुंबई महानगरपालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण बदल्या झाल्या की नाही याचं स्पष्टीकरण आपल्याला यथावकाश महापालिकेकडून येईल. आता मुद्दा झाला की या सगळ्या वाहनांच्या दिव्यांचा आणि महापौरांच्या वागण्यांचा. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अत्यंत शक्तिशाली, कार्यकुशल, चारित्र्यसंपन्न आणि करिश्मॅटिक मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर सुद्धा जर एखाद्या व्यक्तीकडून ब्लंडर होत असतील तर त्या व्यक्तीला आपली कार्यशैली
आपलं वर्तुळ आणि आपली निर्णय प्रक्रिया तपासून घ्यायला हवी. अनेक असे शेट आहेत, अनेक असे दादा आहेत की ज्यांच्यामुळे हे सगळं झालं होतं. अस्सल मुंबईकरांना वाटत होतं हे कुठेतरी थांबायला हवं आणि मग त्यावर मुंबईकरांनी विश्वास दाखवला आणि भाजपच्या 82 वरून 89 जागा निवडून आल्या. 7 जागांचा फरक झाला, पण 54 वरून 82चा जो प्रवास आहे तो आशिष शेलार यांच्या कलाकारीचा आहे, हे पण आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. पण आशिष शेलार असो, अमित साटम असो, देवेंद्र फडणवीस असो, भालचंद्र शिरसाट असो, ही जी काही मुंबईतली नेते मंडळी आहेत, या सगळ्या नेते मंडळींनी या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष देण्याची गरज होती. पण ती दिली गेली आहे का? तर नाही दिली गेली आहे. आता याच्यातला मी सगळ्यात धक्कादायक विषय सांगतो. मुंबईची सत्ता ही गेली 3 दशकं शिवसेनेकडे होती. शिवसेना प्रचंड भ्रष्टाचार करत होती असं भाजपच्या लोकांचं म्हणणं होतं. पण तरीही शिवसेनेचा जो कनेक्ट आहे हा सामान्य माणसाबरोबर होता, हे भाजपचे लोक खाजगीत कबूल करतात. ते श्रेय बाळासाहेब ठाकरेंचं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते श्रेय, त्यांचं श्रेय इतर कोणी घेऊ नये अशी माझी विनंती आहे. आता ज्या दिवशी बघा 127 मधून पराभूत होणारी उमेदवार 132 मध्ये तिला तिकीट द्या, तिच्यासमोर कोणी उभं राहणार नाही याची काळजी घ्या, जणू काही ती निवडूनच आली आहे अशा पद्धतीची व्यवस्था करा, हे सगळे आदेश सागर आणि वर्षावरून देण्यात आले होते. बरोबर आहे. म्हणजे आता या ऋतू तावडेंनी तितकं भान ठेवणं गरजेचं होतं. आता इतका जर साहेबांच्या मर्जीतला उमेदवार मुंबईच्या महापौरपदी बसणार असेल आणि मुंबईचं महापौरपद हे जवळपास 42 वर्षांनी भाजपकडे येणार असेल, कारण याच्या आधी बहुधा 40-42 वर्षांपूर्वी मुंबईचं महापौरपद भाजपकडे होतं. आता इतकं ऐतिहासिक गोष्ट घडणार असेल तर अस्सल भाजपवासी जो कोणी असेल, भाजपवर प्रेम करणारा, मोदी आणि शहांवर प्रेम करणारा, त्या प्रत्येक माणसाला नक्कीच आनंद झाला असेल. पण मित्रहो, मी आपल्याला एक धक्कादायक बातमी सांगणार आहे. मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी ऋतू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड होत आहे अशी घोषणा केल्यानंतर त्या दालनामध्ये एकही टाळी वाजली नाही. काढून तपासून बघायचा, त्या दालनामध्ये जे लोक होते त्यांना विचारून बघायचं, एकही टाळी वाजली नाही. हे कशाचं द्योतक आहे? तर मुंबईमध्ये गेल्या काही काळामध्ये जे काही लोक निवडणुकीला उभे राहिले, पडले, त्यांच्याबद्दल काहींना चुकचुक वाटते, काहींना दुःख होतं. उज्ज्वल निकम पडले, मला आजपर्यंत असा एकही माणूस भेटला नाही की उज्ज्वल निकम यांचा लोकसभेला पराभव झाला, आम्हाला वाईट वाटलं असं सांगणारा एकही माणूस भेटला नाही. राहुल शेवाळे पडले, मला एकही माणूस भेटला नाही की राहुल शेवाळे पडले वाईट वाटलं. यशवंत जाधव यांच्या कुटुंबाचा अत्यंत दारुण पराभव झाला, एकही माणूस भेटला नाही की यशवंत जाधव यांच्या कुटुंबाला असं नाही व्हायला हवं होतं. हे जरूर आहे की यामिनी जाधव यांच्याबद्दल सहानुभूती आहे, होती, आजही ती कायम आहे. त्यांना आता स्थापत्य समिती शहरचं प्रमुखपद मिळालेलं आहे. पण ती सहानुभूती यशवंत जाधव यांना मिळाली नाही. का मिळाली नाही याचं आत्मचिंतन मग ते उज्ज्वल निकम असतील, राहुल शेवाळे असतील, यशवंत जाधव असतील यांनी करायला हवं. जाता जाता ऋतू तावडे यांच्या नावाच्या उद्घोषणेनंतर दालनामध्ये एकही टाळी वाजली नाही, याचं आत्मचिंतन ऋतू तावडे यांनी करायला नको? आपल्या डोक्यावर असलेला हात या देशातील अत्यंत शक्तिशाली असलेल्या मुख्यमंत्र्याचा आणि नेत्याचा आहे, जो भविष्याचं क्षितिज व्यापू पाहतोय. त्याने आपल्याला संधी दिल्यानंतर सुद्धा जर आपण आपली कार्यशैली, आपली निर्णय प्रक्रिया सुधारणार नसू तर ऋतू तावडेंना कोण सांभाळणार आणि कोण वाचणार? आता त्यावरचं, या सगळ्या गोंधळावरचं त्यांचं एक उत्तर फार फंटास्टिक होतं, ते सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. त्या म्हणाल्या की हे मला प्रशासनाने, ही प्रशासनाची जबाबदारी होती, हे मला प्रशासनाने सांगितलं नाही किंवा प्रशासनाने ही गोष्ट लक्षात आणून दिली नाही. अधिकारी, माध्यमांमधले कर्मचारी, कंत्राटदार, ठेकेदार, तुमचे सहकारी, हे आता तुम्ही ज्या शक्तिशाली पदाच्या सिंहासनावर बसलात त्यामुळे तुमच्या अवतीभोवती आहेत. तुमची सावधानता तुम्ही बाळगायला हवी. तुमच्या गाडीत कोण बसलंय, तुमच्या दालनात कोण येतंय, कोण जातंय, सर्वाधिक वेळ आठवड्यात तुम्हाला कोण भेटलं, या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ऋतू तावडे, कारण तुम्ही मुंबईच्या महापौरात आणि ऐतिहासिक महापौरात. अन्यथा लोक देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतील की देवेंद्रजी याचसाठी केला होता का 8 तास? आणि मग त्यावेळेला एरवी कोणत्याही समस्येला आणि प्रश्नाला लिलया उत्तर देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना कपाळावर हात मारून पश्चाताप करण्याच्या पलीकडे त्यांच्या हाती काही उरलेलं नसेल. मित्रहो, या सगळ्या प्रकाराबद्दल
आणि मी आपल्यापर्यंत पोचवलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतंय मला आवर्जून कळवा. आपण जो प्रतिक्रिया द्याल याचं स्वागत आहे, पण त्या संसदीय असाव्यात आणि संक्षिप्त असाव्यात इतकीच माझी माफक अपेक्षा. टाईम महाराष्ट्रावरचं आपलं प्रेम हे वादातीत असल्याचं दिसतंय. आपण ते अधिकाधिक कराल या आशेसह इथेच थांबतो. धन्यवाद.